So to revise the entire thing of teniasis, let us imagine a Chinese person. He is in a beautiful Chinese restaurant and he is having beef and pork. So first of all, let's imagine he is having his pork, okay, and the pork is infected with Taenia solium, and that pork is having larval cyst in that. So that larval cyst is ingested by the person, and that larval cyst जो आहे that enters the person's intestine, आणि त्याच्या इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर त्या लार्वल सिस्ट जो आहे तो पहिल्यांदा तो हॅच होणार. मग त्याच्या ज्या लार्वाचं जे ते स्कॉलेक्स आहे ना, तर ते मग इव्हॅजायनेट होऊन ते म्युकोजाला स्टिक होणार आणि तिथं ते लार्वाला ॲडल्ट वम बनायला 2 ते 3 महिने लागतात. आणि मग जेव्हा तो ॲडल्ट बनेल, बिकॉज इट इज हर्माफ्रोडाईट, त्याला त्याच्या एकाच ऑर्गॅनिझममध्ये त्याचे एग बनतील आणि ते जे फ्री एग्स किंवा ग्रॅविड प्रोग्लोटेट्स जे आहेत तर त्याच्या स्टूलमध्ये रिलीज होणार. आता त्या माणसाची जी स्टूल आहे तर ती पिग खाणार आहे, कारण ते कॅटल किंवा पिगनं ते खाल्लं. आणि तो जो काय रिलीज झाले, एग रिलीज झाले होते. मग ते एग जेव्हा तो दुसऱ्या कॅटल पिग जेव्हा खाईल, तो एग जो आहे ना ऑंकोस्फिअरमध्ये तो डेव्हलप होणार. ऑंकोस्फिअर म्हणजे असा एगपासून बनलेला एम्ब्रिओ असतो आणि तो एम्ब्रिओ त्याचे 6 हुक असतात त्याच्यावर, आणि तो ऑंकोस्फिअर जो एम्ब्रिओ आहे बेसिकली, मग तो पेनिट्रेट करणार त्या कॅटलच्या इंटेस्टाईनमध्ये, तो ब्लडमध्ये जाणार, ब्लडमधून तो मसलमध्ये जाणार, आणि तो जेव्हा मसलमध्ये जाणार तेव्हा तिथं त्याला म्हणतो आपण सिस्टी सर्कस. आणि तेव्हा जर तेव्हा पर्टिक्युलर कॅटल पिगमध्ये जेव्हा तो जातो सिस्टी सर्कस बनतं, आणि त्याचं जेव्हा पुढे चालून जेव्हा मीट बनतं ते परत स्प्रेड होतं, असे सायकलची कंटिन्यू होत असतं. ठीक आहे. तर टीनिया सोलियम सिस्टी सर्कोसिस का कॉज करते कळलं का? कारण की जे ह्युमन्स आहेत ते ॲक्सिडेंटली एग्स ऑफ टीनिया सोलियम खात होते, लार्वल सिस्ट खात होते त्या पर्टिक्युलर अंडरकुक्ड पिगमधले, आणि देन ह्युमन्स जे आहेत ना ते इंटरमिडिएट होस्ट लाईक बिहेव करायला लागले. का? कारण की ते त्यांच्या स्टूलमधून त्या पर्टिक्युलर टीनिया सोलियमचे एग रिलीज करणार आणि मग ते दुसऱ्या कॅटलला इन्फेक्ट करणार. या प्रकारे ते इंटरमिडिएट होस्ट म्हणून काम करत आहेत. तर इथे आपल्याला 2 कन्क्लुजन काढायचे आहेत की जे टीनिया सोलियम आहे त्याच्यामध्ये त्याचं जे ह्युमन्स जे आहेत ते त्याचे डेफिनेटिव्ह होस्ट पण आहेत आणि इंटरमिडिएट होस्ट पण आहेत, कारण त्यांच्यामध्ये सेक्शुअल सायकल पण होते आणि ए सेक्शुअल सायकल पण होते. सेक्शुअल म्हणजे त्यांच्यामध्ये एग्स पण बनतात, आणि ए सेक्शनमध्ये म्हणजे एग्स खाल्लेले ते सगळं ते स्टूलमध्ये रिलीज होऊन दुसऱ्या इंटरमिडिएट होस्ट बनतात आणि दुसऱ्या ते कॅटलला इन्फेक्ट करतात त्यांचे एग्स ते रिलीज करून स्टूलमधून. ठीक आहे, हे झालं टीनिया सोलियमबद्दल. आणि टीनिया सजायनाटाचं जर बोललं तर ते त्यामध्ये सोपं आहे. डेफिनेटिव्ह होस्ट ह्युमन आहे आणि इंटरमिडिएट होस्ट बीफ आहे, कॅटल आहे. ठीक आहे. सो हे अजून एकदा बघून घेतो. एग्स प्रोग्लोटेट्स आहेत जे की स्टूलमध्ये पास झाले, मग ते इंटरमिडिएट जे होस्ट कॅटल किंवा पिग असतात तर ते कोणाच्या स्टूलमधून रिलीज झाले ते माणसाचे. कसं? कारण की ठीक आहे, तर ते बेसिकली एखादा माणूस होता त्याच्या स्टूलमध्ये एग्स रिलीज पास झाले आणि ते एग्स मग ते इंटरमिडिएट होस्टने खाल्ले, तिथे ते ऑंकोस्फिअर बनणार कॅटलमध्ये. ऑंकोस्फिअर नंतर ते सिस्टीचा काय बनणार, सिस्टीचा काय मग काय होणार की ते सिस्टीचा काय स्केलेटल मसलमध्ये गेलं, मग ते परत एकदा माणूस त्याचं मीठ खाणार, मग माणसामध्ये सिस्टीचा काय जाणार, मग ते सिस्टीचा काय जे आहेत ते ॲडल्ट बनणार. ॲडल्ट बनल्यानंतर ते एग रिलीज करणार परत, आणि ही अशी सायकल रिपीट होत असते.